आमच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य सन्माननीय श्री भोजराजी नाईक निंबाळकर सर, डॉक्टर राजवद्दे सर, श्री जोशी सर, त्याच पद्धतीनं फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य श्री पाटील सर, रनवरे सर यांचंही, चंद्रकांत रनवरे सर यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या महाविद्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाविद्यालयामध्ये काही नवीन कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती द्यायची आहे. त्याच पद्धतीनं आपल्या महाविद्यालयाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडून ॲटॉनॉमस कॉलेज हे एक प्रतिष्ठेचं मानलं जातं, ते मिळालेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती द्यायची आहे. तर मी प्रथमतः हे जे ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट या कॉलेजला आपल्या मानांकन मिळालेलं आहे त्याचा कॉर्डिनेटर महाविद्यालयाचं म्हणून आपल्या सर्वांचं महाविद्यालयामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत रामराजे महाराज साहेब यांना विनंती. नमस्कार मंडळी, ऐकू येते का? आज खरं सांगायचं तर महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुलेंच्या सर्वांगीण विचाराचा जो विचार केला तर जे काही क्रांतिकारक विचार त्यांनी काळाच्या आधीच मांडले होते, त्यात शिक्षण हा त्यांचा प्रामुख्याने विषय होता. आणि हा योगायोग आहे की आज जयंती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फलटणच्या नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं गेलेलं आहे. ते म्हणजे या इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्याला स्वायत्ततेचा दर्जा मिळालेला आहे. माझे विचार संपल्यावर मी डॉक्टर दळवी साहेबांना सूचना देईन की स्वायत्त संस्था झाल्यावर काय विद्यार्थ्यांचे फायदे होतील ते तुम्ही सांगावेत. आज आपण अशासाठी जमलेलो आहोत आणि हे सांगायला मला सर्वाधिक आनंद होतोय की ज्याची आवश्यकता आहे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्षेत्रात आपण अत्यंत यशस्वी असे हे पाऊल टाकलेलं आहे. डिप्लोमाला आपण आपल्या कॉलेजचे जे डिप्लोमाचं जे कॉलेज आहे तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हा नवीन कोर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा नवीन अभ्यासक्रम करण्यास मान्यता मिळालेली आहे. डिग्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग नवीन कोर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, AI आणि DS वाढीव तुकडीच मंजुरी करण्यात दिलेली आहे. थोडक्यात एक माझ्या मनात जे होतं कायम विचार मी करतो, 30 वर्षाच्या या राजकारणात मला नेहमी वाटायचं फलटण ग्रामीण भागातलं शिक्षण केंद्र आहे आणि पुणे मुंबईसारखी मोठी शहरं, दिल्लीसारखी मोठी शहरं ज्या पद्धतीचं शिक्षण देतात आणि ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतात, पॅकेजेस मिळतात, आपण वाचत असतो. त्या मानाने आपण कुठं मागे राहतोय का काय? आणि ही माझी भीती शिक्षण क्षेत्रात तर आहेच होती, आज थोडी कमी झाली, परंतु त्याहीपेक्षा वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्यासाठी ग्रामीण भाग नेहमीच मागे राहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीत तुमचं सगळ्यांचं स्वागत करताना या स्वायत्त इंजिनिअरिंग कॉलेजला शुभेच्छा देताना आपणही त्याचे साक्षीदार झालेला आहात. प्रवेश प्रक्रिया सर्व प्रवेश आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून पार पडणार आहेत, ज्याचा डायरेक्ट फायदा तर प्लेसमेंटला मलाच दिसतो, नोकरीला निश्चितपणे मिळेल. आता हे होतं आहे की नाही मला माहीत नाही, सरांचं काय चाललेलं आहे. तर माझं म्हणणं आहे आज स्वायत्तता मिळाली
तर परदेशी शिक्षण संस्थेशी आपल्याला सांगड घालायला पाहिजे आणि जसं बारामतीला झालं आहे त्या पद्धतीने करता आलं तर फार मोठं योगदान आपल्याला होईल. तेव्हा जास्त न बोलता प्राचार्य मनोज कुमार दळवी, समन्वयक प्राध्यापक काळेल साहेब व टीमने, प्राध्यापक जाधव मॅडम, दत्तात्रय शिंदे, किशोरी कुमटेकर, प्राध्यापक तेजश्री जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. त्यांचं अभिनंदन, आभार. आणि आपण काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता.